सोलापूर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस झालाय. खरं तर मान्सून सुरुवात झालेली आहे, मात्र मान्सूनपूर्व पावसानं आणि मान्सूनमध्ये या पावसानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. मी सध्या बार्शी तालुक्यातल्या वैराग भागातल्या तडवळ गावामध्ये आहे आणि या ठिकाणी जाधव यांचं हे घर आहे. खरं तर अक्षरशः घरात पूर्ण चिखल निर्माण झालेलं आहे आणि जी ज्वारी त्यांनी काढून ठेवलेली होती ती ज्वारीची पोते देखील पाण्यात भिजलेले आहेत. शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय नेमकं नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीचा पाऊस होता? पाऊस हा लय मोठा भलत होता आणि ज्वारी गहू, घरात पाणी, गाळ, गॅस, फ्रीज सगळं पाण्यात. त्यामुळे काहीच करता आलं नाही. भरपूर नुकसान झाले. 4-5 वाजल्यापासून पाऊस सारखा चालू आहे रातभर. काही करता आलं नाही. जनावरे आता पाणी पूर्ण आता पाणी सगळं पाक ओसरलेलं आहे. नुकसान किती झालेलं आहे त्याच्या सगळ्यामध्ये? नुकसान 30-40 कट्टेचे नुकसान झालेले आहे. ही ज्वारी सगळी काढून ती मला शेताला पाठवायची होती. काय 10 कट्टेचं नुकसान आहे. गहू आणि ज्वारी 40 कट्टे. अच्छा. ही घराची सगळी अशी अवस्था आहे, पूर्ण सगळं चिखल झालेलं आहे. मग राहायचं कसं आहे या सगळ्यामध्ये? आता काय अतिवृष्टी झाली आता काय करणार आपण? घरात पाणी घुसल्यावर काय? मावशी, खरं तर रात्र कशी काढली याच्यामध्ये सगळ्याच्या? बसून काढली खाटावर. खाटावर थोडीशी जागा दुगीला होती, दुगी मायलिके बसला होता त्याच्यावर. आणि ही गेलो तिकडं आमच्या भावाच्याकडं. आणि आम्ही पाण्यातून चिखला तिथं. पाणी ओसरलं की आतला घरातला गाळ काढला दोघींनी, तेवढं कोरडं केलं ते. आणि कसं येतं दिवस काढायचा आता असलं चिखलं? रासारी पाणी इथं 4 वाजल्यापासून पाऊस आहे. रात्रभर फक्त पाणी आणि गाळ काढण्यात. पाण्यात बसला दोघी. ती काय खाटा आता आहे, त्या खाटावर दोघी जणी बसला. साधारणतः आपला हा जो भाग आहे तो दुष्काळी भाग आहे. साधारणतः एवढा पाऊस होत नाही मे महिन्यामध्ये. का होत नाही? आता ह्याच वर्षी झालाय पाऊस इतका. हा, इतका नाही पडला, पण लय पडला. तडवळ येथले जाधव कुटुंबीय आहेत. खरं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो मागच्या 2-3 दिवसापासून होत होता आणि काल जे आहे ते पावसानं मुसळधार असा पाऊस झाल्या कारणानं सगळं पाणी जे आहे ते शेतातनं या सगळ्या घरात शिरलेलं आहे. अक्षरशः घरात चिखल निर्माण झालेला आहे. जी ज्वारीची पोती त्यांनी काढून ठेवलेली होती ते पोती देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि मका असेल आणि अन्य जी पिकं आहेत ती जे काढून ठेवली होती आणि शेतातनं माल हा विक्रीसाठी बाजारात जाणार होता, तो जाण्यापूर्वीच हे सगळा माल भिजून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कॅमेरा पर्सन योगदिसह आफताब शेख, एबीपी माझा, वैराग, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.